घरी आल्यावर घडलेला प्रकार नरेंद्राने आपल्या आईला सांगितला. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे वाईट वाटून कशाला घेतोस? मूर्ती फुटली एवढंच ना. मूर्ती फुटली म्हणून काय झालं? तू त्या कन्येचे प्राण वाचवून खऱ्या अर्थानं शक्तिदेवीची पूजा केली आहेस. भागवतात 11 स्कंधाच्या 12व्या अध्यायामध्ये उद्धवाला कर्माचं महत्त्व सांगताना कृष्ण भगवान म्हणतात, उद्धवा, अरे कर्माचं स्वरूप जरी फार गहन असलं तरी माझ्या भक्ताला तो कर्मदोष कधीच बाधक ठरत नाही. त्यावर उद्धव म्हणाला की कृष्णा, कर्म करूनही त्याच्या दोषांपासून कसं मुक्त राहायचं? कार्य कशा खुबीनं करायचं? हे मला आणखी नीट समजावून सांग. तेव्हा कृष्ण भगवान त्याला सांगू लागतात. ते म्हणतात, हे माझ्या भक्ता, माणसाला त्याच्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जे कर्म करावं लागतं त्या कर्माला विहित कर्म असं म्हणतात. कर्मातली प्रवृत्ती, निवृत्ती, वैधता, अवैधता, सकामता आणि निष्कामता, स्थल आणि काल, उचित आणि अनुचित अशा कशाचाच विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे उत्तम प्रकारे करून ते मला अर्पण करावं. नरेंद्राला अशा अनेक गोष्टी त्याची आई सांगत असे. त्याचाच परिणाम असेल की अत्यंत बिकट परिस्थितीत असताना देखील स्वामी विवेकानंदांनी प्रसन्न झालेल्या जगन्मातेकडे आई विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे हेच मागितलं. पण आपण त्या जगन्मातेकडे काय मागतो?